श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हा संदेश त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने शांत राहून सगळं काही सहन केलं. तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होत आहे. तुम्हाला थांबवलं गेलं, तुम्हाला कमी समजलं गेलं, पण आता स्वामी तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडत आहेत. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला, त्यांनी तुमचं मन तोडलं, त्यांचं चक्र आता उलटलं जातंय. नशीब कायम एकाच बाजूला राहत नाही आणि आता ते तुमच्या बाजूला वळायला लागलं आहे. तुम्ही मेहनत घेतलीत, जे अश्रू गाळलेत, जे स्वतःला उभं केलं तुम्ही, त्याचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. स्वामींचा स्पष्ट संकेत आहे. तुमच्यावर झालेला अन्याय त्यांनी पाहिला आहे आणि जो देणं आहे तो परत दिल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही बदला घेणार नाहीत, कारण तुमच्यासाठी न्याय स्वामी स्वतः देणार आहेत. आता फक्त तयार राहा, कारण जे तुमचं आहे ते तुमच्याकडे परत येणारच आहे. हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. हा स्वामींचा संकेत आहे. तुम्ही विचार करत होतात, माझ्यासोबत असं का होतंय? काहीही चुकीचं केलं नव्हतं तरी समस्या का येतात? तुझ्यावर जे काही घडलं ते शेवट नव्हतं, ते एक चक्र होतं आणि ते चक्र आता संपत आलं आहे. हे पहा, नशिबाचं चक्र उलटं फिरलेलं आहे. याचा अर्थ एकच, ज्यावेळी सगळं तुझ्या विरोधात होतं ती वेळ आता संपत आहे. ज्यांनी तुला खाली खेचलं, ज्यांची तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला, ज्यांनी तुझ्या विश्वासाला तडा दिला, त्यांच्यासाठी आता तेच चक्र उलटं फिरायला लागलं आहे. तुला वाटलं कदाचित कोणीच पाहिलं नाही, कदाचित तुझं दुःख वाया गेलं, पण सत्य असं आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूचं लेखाजोखा ठरवला गेला आहे. आता वेळ बदलते, हळूहळू पण नक्की. ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर गेल्या त्या परत येतील, पण यावेळी योग्य स्वरूपात. ज्याने तुला तोडलं तेच तुझी किंमत समजतील. ज्यांनी तुला दुखवलं त्यांना त्यांच्या वेदनेचा अनुभव येईल. पण ऐक, तू बदला घेऊ नको. तू न्याय अनुभवण्यासाठी निवडला गेला आहेस. तुझ्यासाठी चक्र स्वामी फिरवत आहेत. तू फक्त विश्वास ठेव. ज्याने तुझं घेतलं आहे त्यांच्याकडून स्वामी परत घेईल. म्हणून घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका, कारण ही शांतता म्हणजे वादळाच्या आधीची नाही, तर न्याय सुरू होण्याची आहे. आता फक्त पाहत राहा, कारण वेळ तुझ्या बाजूने वळली आहे. हा संदेश त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने कोणालाही न सांगता स्वतःवर काम केलं. तू कधी मोठ्याने बोलला नाही, तू कधी तक्रार केली नाही, पण आतून तू स्वतःला घडवत राहिला. तू जिथे आहेस तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी तू किती मेहनत घेतली आहे हे फक्त तुला आणि स्वामींनाच माहिती आहे. तुम्ही प्रत्येक वेळी तुटलात, पण पुन्हा उभा राहिलात. तुम्ही हारलात नाही. तुम्ही घडत होतात. तुम्हाला वाटलं इतकी मेहनत करूनही काहीच का बदलत नाही, इतकं दिलं तरी परत काहीच का मिळत नाही. पण ऐका, स्वामींच्या दारी उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. तुम्ही जे काही करत आहात, रात्री जागून मनाला सावरून स्वतःला सुधारून त्याचं प्रत्येक कण मोजलं जातंय. आता तुमच्या मेहनतीचा काळ संपतोय आणि फळ मिळण्याचा काळ सुरू होतोय. ज्यांनी तुम्हाला कमी समजलं तेच लोक आता तुमच्याकडे बघून शिकतील. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं तेच तुमच्या यशाचं कौतुक करतील. तुमच्या हाताने जे काही घडवलं आहे त्याच्यावर स्वामींची कृपा आहे आणि आता त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. लक्षात ठेवा, तुम्ही नशिबावर चालत नाहीत, तर तुम्ही नशीब स्वतः घडवत आहात. आता थांबू नका, कारण तुम्ही अगदी जवळ आहात त्या क्षणाच्या जिथे तुम्ही मेहनत तुम्हाला ओळख देईल आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल की स्वामींनी तुम्हाला थांबवलं नव्हतं, ते तुम्हाला तयार करत होते. तुमच्यासाठी आता एकच संदेश आहे, थांबू नका, कारण तुम्ही जिथे आहात तिथूनच पुढे तुमचं यश सुरू होत आहे. तुम्ही जे पेरलं आहात ते आता उगवणारच आहे. तुमच्या मेहनतीचा एकही कण वाया जाणार नाही.
कदाचित अजून लोकांना दिसत नसेल, पण स्वामींना दिसतंय. तुम्ही किती प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात. आणि लक्षात ठेवा, अजून मेहनत करत राहा. उद्या लोक तुमचं उदाहरण देणार आहेत. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण तुमच्या हाताने घडलेलं भविष्य आता तुमच्यासमोर उभं राहायला तयार आहे. जर हा संदेश तुम्हाला मनापासून जाणवला असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच स्वामींच्या संकेतासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.